नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचा जन्मदिवस कोणता होता, म्हणजेच तुम्ही कोणत्या दिवशी जन्माला आले, या एका गोष्टीवरून देखील ठरते की तुमचा स्वभाव व व्यवहार तसेच तुमचे वय किती असेल. जीवनामध्ये कोणते वर्ष हे सुखदायी व कोणते दुःखदायी असेल. आपण लोकांच्या राशी कुंडली व जन्मतिथीनुसार व्यक्तीला स्वभाव व व्यक्तिमत्व विषयी आपण सगळी माहिती घेतली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक दिवशीची सुद्धा एक एनर्जी असते, जी त्या दिवशी जन्मलेल्या बाळाचे व्यक्तिमत्व व गुणांविषयी माहिती देते. ज्योतिषशास्त्रानुसार हप्त्यातील कोणत्या दिवशी जन्माला आले याप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी सर्व माहिती जाणून घेऊ शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये वयाची माहिती देणारे काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यामधलेच एक म्हणजे तुमच्या जन्माच्या वारानुसार वयाची माहिती कळते. ज्योतिषांच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वारानुसार आपल्या वयाची गणना करण्याच्या पद्धतीचे वर्णन केलेले भेटते. ग्रंथानुसार व्यक्तीचा जन्म ज्या वारावर म्हणजे ज्या दिवशी झाला त्याच्या आधारावर त्याचे वय किती असेल व त्याच्या जीवनात कोणत्या वर्षी मृत्यूतुल्य कष्ट प्राप्त आहेत याची माहिती दिली जाते. त्याच्याविषयी संपूर्ण माहिती बघूयात. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा. नंबर 1, सोमवार. या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती हा नेहमी समाजामध्ये चर्चेचा विषय बनलेले असतात. पण त्यांचे पारिवारिक जीवन चांगले नसते, कारण त्यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. तरीसुद्धा ही लोक हसतमुख व गोड बोलणारी असतात. चंद्राशी संबंध असल्याने त्यांचे मन चंचल असते व ते नेहमी त्यांचे विचार बदलत राहतात. हे लोक बुद्धिमान, कलाप्रेमी, हुशार असतात. सुखदुःखामध्ये देखील ते एकसारखे असतात. या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण असते, पण त्यांच्यात धैर्याची सोमवारी जन्मलेल्या लोकांचे वय 84 वर्ष मानले आहे. यांना जन्मानंतर 11वा महिना व 16वा तसेच 36वे वर्ष हे घातक मानलं गेलं आहे. म्हणजेच यावेळी ते खूप कष्ट भोगतात. नंबर 2, मंगळवार. मंगळवारी जन्मलेले लोक हे क्रोधी, पराक्रमी, अनुशासन प्रिय, ऊर्जेने परिपूर्ण तसेच नवीन विचारांचे समर्थन करणारे असतात. या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींवर सर्व बाधांना दूर करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर असतात. अशी लोक त्यांच्या प्रशंसेसाठी खूप इच्छुक असतात. त्यांच्या दाम्पत्य जीवनामध्ये नेहमी विरोधाभासाची स्थिती येते. यांना जास्त राग येत असल्याने आजूबाजूच्या लोकांबरोबर त्यांचे पटत नाही. मंगळवारी जन्म घेतलेल्या व्यक्तींचे वय हे 74 वर्ष असते, पण जन्माच्या दुसऱ्या व 22व्या वर्षी कोणतीही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते. नंबर 3, बुधवार. बुधवारी जन्म झालेली लोक बहुमुखी प्रतिभावान असतात. हे तीक्ष्ण बुद्धिमत्तेची लोक तसेच ते वाक्पटुतेने दुसऱ्याची बोलती देखील बंद करतात. त्यांच्यावर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. ही लोक यांना लोक खूप पसंत करतात. हे आई वडील, भाऊ बहीण यांचे विशेष प्रेम यांना भेटते. भाग्य मजबूत असल्याने सगळ्या अडचणीतून ते लगेच बाहेर पडतात. तसेच धन कमवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. बुधवारी जन्मलेले लोक 65 वयापर्यंत जगतात. या लोकांना 8वा महिना व 8वे वर्ष हे घातक राहते, म्हणजेच मृत्यूच्या समान कष्ट त्यांना भोगावे लागते. नंबर 4, गुरुवार. या दिवशी जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी, गंभीर स्वभावाचे असतात व कोणत्याही विपरीत वेळेचा सामना हे खूप समजदारी व साहसाने करतात. यांच्या साहसापुढे कोणीही टिकू शकत नाही. स्वतःचे विचार व भावनांना दुसऱ्यासमोर व्यवस्थित हे सादर करतात. त्यामुळे ही लोक एवढ्या लवकर प्रभावित होतात. हे लोक मैत्री नेहमी चांगल्या लोकांबरोबर करतात, त्यामुळे ते नेहमी खुश असतात. गुरुवारी जन्मलेले लोक उंच, गोरे व दिसण्यात अगदी आकर्षक असतात. गुरुवारी जन्मलेले लोक बुद्धिमान व साहसी असतात व कोणत्याही कठीण परिस्थितीचा ते नेहमी सामना करतात. यांना बघून कोणताही व्यक्ती खूप लवकर प्रभावित होतो. यांचे मित्र खूप चांगले व त्यांच्याप्रती समर्पित असतात. यांना त्यांच्या वयानुसार 1, 12, 13, 16 व 30व्या वर्षी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गुरुवारी जन्म झालेल्या लोकांचे वय 84 वर्ष असू शकते. त्यांच्यासाठी 7वा महिना व 16वे वर्ष हे कष्टप्रद असतात. हा वेळ गेला की ती लोक पूर्णायू होतात. नंबर 5, शुक्रवार. या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींच्या वाणीमध्ये मधुरता असते. वादविवाद करण्याशी ते तिरस्कार करतात. अशी लोक मनोरंजनाच्या साधनावर खूप खर्च करतात, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते. ऐश्वर्यमय जीवन या लोकांना खूप चांगले वाटते. कला क्षेत्रामध्ये हे लोक खूप प्रगती करतात.
प्रेमासंदर्भात ही लोक एका जागी टिकून राहत नाहीत. त्यांच्या स्वभावात ईर्ष्या खूप असते. यांचे वैवाहिक जीवन सफल होते. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी जन्मलेले लोक बुद्धिमान, चतुर, भावुक, मृदू स्वभावाचे व सहनशील देखील असतात. यांना प्रत्येक स्थिती आपल्या अनुकूल करण्याची खूप अद्भुत क्षमता, कला यांच्यामध्ये असते. देवीच्या कृपेमुळे यांना जीवनामध्ये प्रत्येक भौतिक सुखाची प्राप्ती होते. हे दानी प्रवृत्तीचे असतात. दुसऱ्यांची मदत करण्याची नेहमी यांनी तत्पर असतात. ही लोक साहित्य, कला व संगीतप्रेमी देखील असतात. यांना 20 व 24 वर्षामध्ये काही अडचणी येऊ शकतात. शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य 60 वर्षापर्यंत मानले जाते. त्यांच्यासाठी घातक वर्ष कोणतेही नाही. यामुळे 60 वर्ष पूर्ण निरोगी आयुष्य हे व्यतीत करतात. नंबर 6. शनिवारी. जी लोक शनिवारी जन्माला येतात ती आळशी व संकोची असतात. अशी लोक कोणतेही कार्य करण्याची योजना करतात, पण त्या अनुरूप ते कार्य करत नाहीत. या लोकांना मैत्री करताना सावधगिरी राखणे गरजेचे आहे. कुटुंबातील लोकांकडून यांना खूप सुख मिळते. त्यांच्या जीवनामध्ये कितीही कष्ट असले तरी ते हसतमुख स्वभावाचे असतात. शनिवारी जन्मलेली लोक हलक्या गव्हाळ रंगाची, साफ रंग व क्रोधी स्वभावाचे असतात. यांचे खूप लवकर लोकांबरोबर भांडणे होतात. यांना त्यांच्या जीवनामध्ये चढ उतारांचा सामना करावा लागतो, पण नंतर त्यांचाच यामध्ये विजय होतो. हे जीवनामध्ये व्यवस्थित सांभाळून चालतात, ज्यामुळे कधीकधी आळशी खूप कमी असतात व हे मित्राप्रती खूप इमानदार असतात. कुटुंब, मित्र व नातेवाईक यांच्याकडून त्यांना खूप सुखाची प्राप्ती होत नाही. यांना जीवनामध्ये 20, 25, 45 वर्ष काही अडचणीचा सामना करावा लागतो. शनिवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य हे जास्त 100 वर्ष मानलं गेलं आहे. त्यांच्यासाठी जन्म झाल्यानंतर पहिला महिना व 13वे वर्ष हे कष्टप्रद राहते. नंबर 7. रविवार. रविवारचा दिवस हा सूर्यदेवांना समर्पित आहे. सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. सिंहाचा अर्थ आहे वाघ, म्हणजेच वाघाला स्वतंत्रता प्रिय आहे. त्यामुळे रविवारी जन्मलेले लोक कोणाच्याही खाली काम करणे पसंत करत नाहीत. सामान्यपणे हे भाग्यशाली असतात. कमी बोलणे व कला, शिक्षण क्षेत्रात मान सन्मान प्राप्त करतात. धर्मामध्ये यांना खूप रुची असतो. परिवारासोबत मैत्री व परिवारातील मंडळींना सुखी करण्याचे ते प्रयत्न करतात. जर या लोकांना नेतृत्वाचे कार्य दिले तर ही लोक कोणत्याही क्षेत्रात उत्तम नेतृत्व करतात. रविवार हा सूर्यदेवांचा दिवस आहे. या दिवशी जन्मलेले लोक तेजस्वी, भाग्यशाली व दीर्घायुष्य असतात. ही लोक खूप कमी बोलतात, पण विचार करून बोलतात व त्यांच्या बोलण्याचा प्रभाव असतो. यांना कला, साहित्य, शिक्षण या क्षेत्रामध्ये खूप लवकर त्यांना यश भेटते. ही लोक विचारवंत असतात व परिवार, नातेवाईक व मित्रांसोबत नेहमी चांगला संबंध निर्माण करतात. 20 ते 22 वर्षाच्या वय यांना खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. ज्या व्यक्तीचा जन्म रविवार होतो त्यांचे वय 60 वर्ष मानले जाते. या लोकांना जन्माच्या आधी व 6 महिने तसेच 13व्या व 22व्या वर्षी हे घातक असते. म्हणजेच आयुष्यात या वर्षात मृत्यू समान त्यांना कष्ट असते. मंडळी, या व्हिडिओचा उद्देश हा फक्त तुम्हाला योग्य सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही ठराविक असा दावा करत नाही. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.